प्रत्येकाला कॉलेज ह्या नव्या जगाबद्दल एक वेगळं आकर्षण असतं. प्रेम ह्या विषयाबद्दल बोलायचं झालं तर अल्लड वयात ब्रेकअप जास्त होत असतात. पण काहींचं प्रेम हे अगदी शेवटपर्यंत बहरलेलं राहतं. अगदी वृद्धावस्थेपर्यंत. अगदी किशोरवयापासून एकत्र असणाऱ्या वृद्ध दाम्पत्यांची प्रेमकथा. 11वीला असताना कॉलेजच्या कार्यक्रमामध्ये नेहमी पुढे असणाऱ्या 10 मित्रमैत्रिणींची एक ग्रुप तयार झाला. ग्रुपमध्ये एकत्र राहून अनिल आणि अनिशा ह्या दोघांचे प्रेमाचे तार कधी जुळाले हे कोणालाच कळले नाही. अगदी त्यांना सुद्धा नाही. जेव्हा 5 वर्षांनी ग्रॅज्युएशन पूर्ण झालं तेव्हा अनिलने अनिशासाठी गाण्याच्या 2 ओळी गुणगुणल्या. मेहंदी लगा के रखना, डोली सजा के रखना. हे ऐकून अनिशा अक्षरशः लाजली. कारण अनिलने त्याच्या घरी अनिशाबद्दल सांगितले होते. त्याच्या घरातील लोक अनिशाला सून करून घेण्यास तयार होते. प्रश्न होता अनिशाच्या घरचा. तिच्या घरी कुणाचा विरोध नव्हता, पण तिच्या बाबांनी निरोप दिला. अनिल स्वतः व्यवस्थित कमवता होत नाही तोपर्यंत भेटीगाठी कमी करायच्या. तरी पण दोघं कोणाच्या न कळत लपून छपून भेटायची. एका मोठ्या कंपनीमध्ये अनिलला नोकरी मिळाली. 5 वर्षात त्यांची बढती झाली. अधिकारी पदावर त्यांची नेमणूक झाली होती. शिवाय अनिशा बँकमध्ये क्लर्क पदावर होती. दोघंही बऱ्यापैकी सेटल झाले होते. म्हणून दोन्ही कुटुंबियांनी लग्नाचा निर्णय घेतला. कॉलेजवयीन तारुण्यातील प्रेम 10 वर्षांनी लग्नाच्या गाठबंधनात बांधले गेले. लग्नाच्या 5 वर्षांनंतर त्यांना मुलगा झाला. मुलाचे शिक्षण पूर्ण झाल्यावर तो IT इंजिनियर होऊन परदेशी नोकरीसाठी गेला. नोकरीला कायम रामराम ठोकण्याची दोघांची वेळ आली. कारण दोघांची सेवानिवृत्ती जवळ आली होती. अनिशाचा वाढदिवस जून महिन्याच्या 25 तारखेला तर अनिलचा जुलैच्या 5 तारखेला. अनिशा अनिलपेक्षा फक्त 10 वर्षांनी मोठी होती. बँकेत सेवानिवृत्तीचा कार्यक्रम तिच्या वाढदिवसाच्या दिवशी होणार होता. कुटुंबियांसाठी जो सेवानिवृत्तीचा कार्यक्रम ठेवणार होते तो अनिलच्या वाढदिवसाच्या दिवशी दोघांचा एकत्र होणार होता. सेवानिवृत्तीच्या बँकेतील कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी संध्याकाळी अनिशाला पार्लरमध्ये जायला कंटाळा आलेला होता. कारण पावसाने हजेरी लावलेली होती. त्यामुळे सगळीकडे अगदी चिंब झालेलं होतं. शिवाय ट्रेनच्या प्रवासामुळे ती थकली देखील होती. म्हणून तिने घरी जाताना काळ्या रंगाचे डायचे मेहंदी पॅकेट घेतले. घरी गेल्यावर ती अनिलला लाडात बोलली, जेव्हा तुझ्या कुटुंबाला मी सून म्हणून पसंत होते हे सांगताना तू माझ्यासाठी गाण्याच्या ओळी गुणगुणला होतास. मेहंदी लगा के रखना, डोली सजा के रखना. पण आता माझ्या पांढऱ्या दिसणाऱ्या केसांना तुझ्याकडून डाय मेहंदी लावून घ्यायची आहे. आपका हुकुम सर आंखों पर. असं म्हणत त्याने बाऊलमध्ये मेहंदी काढली. व्यवस्थित ब्रशने तिच्या केसांना लावली. 20 मिनिटांनी अनिशा केस धुवून बाहेर आली तेव्हा तिने डोक्याला रुमाल गुंडाळून लावला होता. काही वेळानंतर तिने गुंडाळलेला टॉवेल सोडला आणि आरशासमोर उभी राहून केस कोरडे करू लागली. ओल्या लांबसडक काळ्याभोर मुलायम केसात ती खूप खुलून दिसत होती. आज खूप सुंदर दिसते आहेस, तिच्याकडे आरशातून पाहतच त्याने व्यक्त केले. तर तुझं तर हे दररोजच आहे, त्यात नवीन काय? ती लाजतच उत्तरली. अरे सुंदरला सुंदर नाही तर आणखी काय म्हणणार? मी तारीफ केलेली तुला कधी आवडतच नाही. अनिल नाराज होत स्पष्ट झाला. प्रेम व्यक्त करण्यासाठी काही काळ वेळ हवा. नेहमीच्या व सतत बोलण्याला काही किंमत राहत नाही रे. ती त्याला चिडवण्याच्या मूडमध्ये बोलत होती. अच्छा असं आहे का? असं म्हणत त्याने पायात चप्पल घातली आणि घराबाहेर निघून गेला. अरे कुठे निघालास? लगेच रागवलाय? ती त्याला थांबवत बोलली. तर तो म्हणाला, तुला काळ वेळ हवा आहे ना? आताच घेऊन आलो बघ. लगबगीने अनिल निघून गेला.
काही वेळानंतर तो घरी परतला. तू नेहमी म्हणतेस ना, कॉलेजमध्ये असताना रोज डेला नेहमी गुलाबाच्या फुलांचा गुच्छ द्यायचा. आता निदान एखादा चाफा तरी आण. कधीतरी बघ. आज गुलाब आणि चाफा दोन्ही सोबत आणलेत. या गुलाबाच्या फुलासारखी नेहमी गुलाबी, प्रसन्न, आनंदी आणि प्रेम करायला लावणारी राहा आणि ह्या चाफ्याच्या फुलासारखा सुगंध आपल्या प्रेमाला दे. त्याची दरवळ आपल्या निरंतर आयुष्याला पुढेही पसरव. उद्या हे गुलाब केसाच्या फ्रेंच रोलमध्ये माळ. छान दिसतं ते तुला, असं म्हणत अनिलने अनिशाच्या केसात वरच्यावर गुलाब माळले. अनिशा लाजतच बोलू लागली, इश्श, रोज डेला कॉलेजमध्ये साजरा करून कितीतरी वर्ष पालटली. शिवाय आता डोक्यावरचे केस देखील पांढरे झाले. आणखी काही वर्षांनी आपण म्हातारे दिसू. पण तुझा हा रोमॅन्टिकपणा काही जायचा नाही. अगं, प्रेम व्यक्त करण्यासाठी कधी काळ वेळ पाहायचा नसतो. मनात येईल तेव्हा व्यक्त करायचं असतं. मनाच्या गाठोड्याला कधीच बांधून ठेवायचं नसतं. शिवाय प्रेमाला वयाचं बंधन मुळी कधी नसतंच. आणि राहिला प्रश्न पांढऱ्या दिसणाऱ्या केसांचा, तर सेवानिवृत्ती म्हणजे वृद्धपणाची पहिली पायरीच. पुढे आपले उतारवय आले तरी तुझ्या केसांना मेहंदी लावून देईल. आणि हो, तेव्हा सुद्धा तुझ्यासाठी गाणं गाईन. मेहंदी लगा के रखना, डोली सजा के रखना. अनिल हसत प्रेमाने व्यक्त झाला होता. तशी अनिशा लाजत त्याच्या मिठीत शिरली. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.